हाय फ्रेंड, वेलकम बॅक टू डेली ब्लॉग्स. आणि आज आम्ही सकाळी 7ला नागपूरला येऊन पोहोचलो होतो. श्रीजितला आणि मला प्रवास खूप भारी जातो, पण कसं तरी आम्ही झोपून टाइम स्पेंड केला. आणि आता श्रीजित पण झोपेतून उठला होता आणि त्याने बाहेर बघितलं आणि त्यांनीच मला सांगितलं की नागपूर आलो म्हणून. तू नागपूरला बरोबर ओळखतो आणि बर्डीचं मेट्रो स्टेशन पण ओळखतो. आणि यावेळेस ट्रॅव्हल्सने नागपूरवरून भंडाऱ्याला जायला खूप वेळ लागला, पण यामध्ये श्रीजित थोडा पण थकलेला नव्हता वाटत, कारण त्याची रात्रभर चांगली झोप झाली होती. आणि सकाळी उठल्यानंतर एक्साइटमेंट लेवल अशी होती त्याची की आजीच्या घरी जाणार म्हणून, आता आजी दिसणार. नंतर फायनली भंडाऱ्याला पोहोचलो तर बाबा मला घ्यायला आले होते. तिथे पप्पा बसते. हो का? श्रीजितला त्याच्या गाडीमध्ये बसून खूप दिवस झाले होते. आता त्याला खूप छान वाटत होतं की तो त्याच्या गाडीमध्ये बसला म्हणून. आणि त्याला बसल्याबरोबर पप्पाची पण आठवण आली. खूप दिवसानंतर श्रीजित त्याच्या गाडीमध्ये बसला होता तर त्याला खूप चांगलं वाटत होतं. आणि पप्पा या साईडला बसतात असं पण सांगत होता. आणि त्याला त्याच्या गाडीमधला मोरिया पण दिसला होता. ते पण सांगत होता तो मला की आई मोरिया आहे म्हणून. नंतर ही आहे भंडाऱ्याची वैनगंगा. खूप दिवसानंतर हा व्ह्यू बघितला होता आणि पाणी पण खूप होतं यावेळेस नदीला. आणि आता आम्ही घरी पोहोचलो आणि घरी पोहोचल्याबरोबरच श्रीजितने फ्रेश झाल्याबरोबर हा मूवी लावून बघितला, जो की त्याला खूप आवडतो. चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.